हाय हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी आणि मी मम्मीसोबत चालली म्हणजे मसाल्याचं सामान आणायला. तर आम्ही घरगुती आगरी मसाला कुटणार आहोत. तुम्ही ही व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला प्रोसेस समजेल कसा मसाला बनतात. तर आमचा मसाला 8 किलोचा कुटायचा आहे, कारण की गेल्या वर्षीच आहे थोडासा वाटतं. तर 8 किलोचा मसाला, हळद आणि धने पावडर कुटायची अशी मम्मी बोलत होती. तर आता बघू मम्मी त्यासाठी काय काय सामान घेईल. तुम्हाला मी सर्व सामान दाखवेल, मम्मीने काय काय घेतला, किती खर्च आला वगैरे. पनवेलला किंवा वाशी APMC मार्केटला इथं मसाल्याचं सामान आहे ना चांगलं असतं. म्हणजे आम्ही दरवर्षी पनवेल किंवा APMC वरूनच घेतो. दोन्हीपैकी एक, 2 ऑप्शन असतात. आणि मी आता रेडी झाली तुषार इथे घ्यायला. तुषारसोबत चालू मसाला कुटायला, मसाल्याचं सामान आणायला. मार्केटला त्या पनवेलला आलेलो आहोत. तर मम्मी या दुकानात गेली, तर बघूया तिच्या शॉपमध्ये आलं आणि मम्मी त्यांना सांगते कसं काय करायचं ते. तिखट मसाला पाहिजे आम्हाला झणझणीत. इथं अशा खूप व्हरायटीच्या मिरच्या आहेत. त्यात मी ऑलरेडी चिटी केली. 6 किलो मिरचीचं सामान आहे. 6 किलो मिरची आणि 2 किलो सामान त्याचं. मम्मीला तिखट पाहिजे. व्हरायटी ही मिरची, ही मिरची, डिफरंट मिरची. 6 किलोचा तो 5,800 बोलते. मम्मी बोलली 5,500 घे. तर बघू आता काय बोलते. मी आलो बाहेर, कारण की मिरच्या झोमतात डोळ्यानं. चष्मा लावलो आतमध्ये कसं तरी वाटतंय. मला थंड आणून दिलाय मसालावाल्याने, मँगोचा. ही हळद आहे, डिफरंट गर्दी आहे दुकानात. आम्ही इथूनच घेतो दरवर्षी. ही 200 वाली आहे, पण आम्ही दुसरी घेतली. प्रत्येक गोष्टीची क्वालिटी आहे, तर आम्ही हे धने नाही घेत. मम्मी बोलली दुसरे घे. हे वाले घेणार होतं मी, लाईट ग्रीन. आणि आतमध्ये सर्व मिरची आहेत. आणि इथं 3 किलो हळद आहे, 2 1. आणि आता मसाला तो पॅक करते. मिरचीचं पॅकिंग बघा, पहिल्यांदा बघितली. कोणती मिरची माहिती नाही. मिरची घेऊन लगेच सामान सोडणार नाही, म्हणजे उद्या वगैरे सोडील. जेव्हा सोडील ना तेव्हा मी दाखवेल तुम्हाला पुढची प्रोसेस. किती प्रकारचं सामान आहे मसाल्याचं. किती पुढ्यात नंबर टोटल? 23. हे सर्व सामान मम्मीला थोडंसं भाजून घेतंय. थोडंसंच भाजायचं का, एकदम लाईट. आणि मिरची मम्मीने सुकत घातली. 23 प्रकारचं सामान आहे. मिरची 6 किलो आणि हा सामान 2-2.5 किलो आहे ना. 2 किलो जास्त, 2.25 किलो जास्त. कढई ठेवली, आता हा भाजून घेते एक एक करून. थोडंसंच बघायचं, लाईट भाजायचं, जास्त नाही. सामान भाजून घेतो सर्व एकदाच नाही टाकायचं. मम्मी एक भाजते थोडं सोळाच्या आणि भाजायचे. भाजून झालं अर्धा मम्मी भाजते. हे थंड झाल्याशिवाय कुटायचं नाही ना मम्मी. कुटायला मम्मी उद्या जाणार आहे सकाळी. माझी मिरची सुकत घातली ना, मिरचीला ठेवून दिलाय फक्त. आणि हा सामान आमचा कितीवर गेला मम्मी? सर्व 7,000. हळद 2 किलो आणि धन 2 किलो, 7,000वर गेला आमचा. आणि मिरची 6 किलो आणि हा सामान 2 किलो प्लस आहे. 2 नाही जास्त. त्याच ना अजून तिकडं अर्ध्या पुढं. आणि हा मसाला आहे ना एकदम झणझणीत होईल. तुम्हाला कोणाला करत असेल ना, तर मी चिटी तुम्हाला पाठवेल. तुम्ही मला मेसेज करा कोणत्या सामान घेतलं. यामध्ये तुम्ही मिरची अजून पण ऍड करू शकता या सामनामध्ये. 2 किलो मिरचीवर ऍड केली पण आम्हाला चांगला मसाला पाहिजे म्हणून कमीच मिरची ठेवली. कोदान जास्त पाहिजे असं मम्मी बोलत होती का दुकानवाल्याला. थोडंसंच राहिले मम्मीचं सामान बुजाचा. मिरची सुकायला टाकलं घातली. 2 किलो टाइम लागेल. मिरची दाखवलीच ती पण टेरिसवर घातली मी, तेवढं वरती जाणार नाही दाखवायसाठी. तुम्ही पण सुकवा. एक ऊन देवाचं फक्त ना मम्मी. 2 दिली तरी चालते म्हणून आम्ही एकच दिलं. धन्यात 2 किलो. तर मम्मीने ना कांद्यांच्या की गोण घेतली. यामध्ये सध्या पिशव्या टाकल्या मसाल्याच्या. यामध्ये अर्ध ठेवलं, अर्ध इथं, अर्ध बाहेर. हे ठेवायचं कांदा, मसाली कांदा. पावसाळी उन्हाळी जातात.
आणि लसूण पण आणलाय, काल आम्ही पनवेलला गेलो ना, लसूण वरती ठेवलाय. आम्ही वरती राहतो मग सगळं आमचा जो ठेवत सामान असेल तर इथं असं ठेवतो खाली. आणि जेवढं पाहिजे होतं कांदा तेवढं 2 झालं भरून वरती नेलं. धना पावडर मध्ये टाकायला आणलाय. हे काय बोलता, तेजपत्ता आणि थोडीशी वेलची आहे, समजा सोडून दाखवतोय. आणि या काय द्या दालचिनी थोडीशीच टाकायचं का, जास्त नाही टाकायचं. आणि बडीसोप पण टाकू शकता तुम्ही. मम्मी आमची बडीसोप झालं विसरलेली. नाही टाकू तरी चालतं बडीशेप. यांनी जरा मस्त वास येईल धना पावडर. एवढा सगळं पूर्ण घमेल घालं, गरम आहे म्हणून डायनिंग टेबल ठेवला. सुकाला ठेवायला सांगितलं, सॉरी थंडवर सांगितलं आहे मम्मी ठेवायला. आणि कोणाला काही डाऊट्स असतील ना ते कमेंटमध्ये विचारा. भाजून घेत आहे. हे 2 किलोचे धणे आहेत. हळद नाही भाजायचे ना, आणि हळद आहे त्यांची 3 किलोचे आणि 2 किलोची आणि 1 किलो, टोटल 3 किलोची. आता मस्त आहे मम्मीची मम्मी सामान भाजून झालंय. धन हळद नाही भाजली, फक्त मसाल्याचा आणि धण्यामध्ये टाकायचं सामान नाही ना. मसाला कुटून आणली. आता हा थंड व्हायला ठेवला आहे. मी नव्हती कुटाला सोबत गेली बिकॉज माझी तब्येत थोडी डाऊन आहे. बघा ही धना पावडर अशी थंड व्हायसाठी ठेवायची असतं 1 दिवस कुटून आल्यावर. ही हळद असेल, ही हळद पावडर किती मस्त उतरली बघा. आणि त्याला तुम्हाला मी नंतर दाखवलं की मम्मीने पॅक ठेवला का की उडायला नको ना कोणाच्या अंगाबिंगावर. फॅन वगैरे चुकून कोणी चालू केला तर टाय केलं, तर मग मी नंतर दाखवेन. तुम्ही पण असं मसाला कधी कुठून आणला ना का थंड व्हायला ठेवा 1 दिवस. मम्मी त्याने सर्वाच्या हळदीच्या पुड्या बांधून ठेवते, म्हणजे लागल तशी एक घेतात. आणि सोबत ठेवली का कशी सारखं सारखं हात लागतं ना सर्व हळदीला, म्हणून अशी छोट्या छोट्या पुड्या बांधून ठेवते हळदीची धण्याची. मस्त असते. चला बघा तुम्ही किती छान झालं, खूप म्हणजे खूप छान. आता मम्मी ना त्या मम्मी ना हा मसाला पिशवीत भरून ठेवते. एवढं तिखट एवढं मस्त वास येते ना मसाल्याचा डबा उघडला तर खूप मस्त झालं. अख्खा हा डबा भरून झाला मसाला. जर तुम्ही असा ठेवला तरी ठेवू शकता राहतं, बट कसं छोटे छोटे पिशवीन कसं पाहिजे तसं काढता येतं ना, म्हणजे सर्व मसाला हात नको लागायला. आगरी कोळ्यांचा झणझणीत मसाला झालेला आहे, बघू शकता किती मस्त झालाय. हे मसाला जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्हाला मी पूर्ण ती लिस्ट असते ना ती मसाल्याची तुम्हाला मी ती शेअर करील. आमचा मसाला झाला 8 किलो, थोडा कमी झाला 100 ग्रॅम. आणि सामान पण तेवढाच होता, ऑलमोस्ट 8 किलोचा. 8 किलो थोडा जास्त होता ना मम्मी. 8.25 किलोच होता. मिरची वाळून थोडी कमी होतं, 1 ऊन दिला फक्त मी, कारण की मे महिना आहे, गरमी जास्त आहे. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वही हा ब्लॉग नीट बघा पूर्ण एकदम. ॲक्च्युली मला मिरची दाखवायला भेटली नाही, माझी तब्येत डाऊन होती आणि मिरची टेरेसवर सुकत घातली होती तर मी नाही गेली उन्हात. बाय बाय.